आर्या, आर्या, आर्या काय झालं? एवढी का चिडलीस? तुला खरंच माहित नाही मी का चिडलीये? साकेत का वागलास रे गोपाळजींची असं तू? आज तुझ्यामुळे ते माझ्यासोबतची मैत्री तोडून जाण्याची भाषा करून गेलेत. तोडू दे मैत्री त्याला. अगं तसाही तो माणूस मित्र म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. मी जे काय वागलो ना त्याच्याशी ते योग्यच वागलोय. त्याच लायकीचा आहे तो. किती स्वार्थी माणूस आहेस रे तू. आपण इथे आल्यावर सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी मदत केली, ते आपल्या पाठीशी उभे राहिले. हे जे आपला बिझनेस चालू आहे ना तो त्यांच्यामुळे रन होतोय. तू इतका घाणेरडा वागलास त्यांच्याशी साकेत, कशासाठी? कारण त्या माणसाला मी खूप जवळून पाहिलंय आर्या. अगं त्याने वरवर चांगुलपणाचा बुरखा घातलाय जो तुला दिसत नाहीये. अगं तुला कळत का नाहीये? तो अत्यंत नीच माणूस आहे. लाईन क्रॉस नाही करायची. करणार. इथून पुढे प्रत्येक वेळी लाईन क्रॉस करणार. जेव्हा जेव्हा तो माणूस तुझ्या जवळ येईल, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळी करणार आणि त्यावेळी तो माझा माणूस मार खाणार. आर्या साकेत, तुझ्या आणि दादाच्या ह्याच स्वभावामुळे आजपर्यंत एक चांगला मित्र मिळालेला नाहीये मला. एक मित्र मिळाला त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का रे? आणि साकेत, मी तुला शेवटचं सांगतेय, तू जर गोपाळजींसोबतचं वागणं बदललं नाहीस तर आपली मैत्री तुटेल. मी खरंच तुझ्याशी बोलणार नाहीये कधी आयुष्यात. आर्या, तू त्या फालतू माणसासाठी आपल्यातली मैत्री संपवायला चाललीस. आर्या जरा डोळे उघडून बघ. त्याला तुझी मैत्री नकोय, तुझं शरीर हवंय त्याला. एक शब्द ऐकून घेणार नाही मी इथून पुढे त्यांच्याबद्दल. ते काही नाही, चल आत्ता आपण त्यांची माफी मागतोय. लेट्स गो. माफी त्या फालतू माणसाची? माय फुट. आज नाही, उद्या नाही आर्या, या जन्मी ते शक्य नाही. ठीक आहे, आता एक गोष्ट ना कान उघडून ऐक. आजपासून तुझी माझी मैत्री संपली. साकेत निघितून. साकेत आउट. आर्या ऐक माझे. साकेत आउट. अरे तू त्या माणसाची माणशी मानतीये का रे? आर्या, आर्या काय झालं? आर्या साकेत लीव. प्लीज ऐक. डोंट टच मी. साकेत, साकेत जा ना रे. हो, वेड लागलंय तुला. साकेत थांब. हे कष्ट लक्षात ठेव. वेळ तुला लागलेलं आहे. आयुष्यात परत तोंड दाखवू नको. निघितून. दादा, अरे दादा, अरे का मारतो दादा? साकेत, आता तुला कळेल तू कोणाशी पंगा घेतला होतास. हजारो सैतान मेले असतील तेव्हा या देवी सिंगने जन्म घेतलाय.